नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायजूस एक्झाम प्रेप या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बघा, आ ही जी आपली सिरीज चालू आहे, बरोबर आहे? या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे, की आपण अशा काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घेऊन येतोय, ज्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा अभ्यास आणखीन जास्त सोपा करता येईल. बरोबर आहे? आत्तापर्यंत ह्या सिरीजच्या माध्यमातून आपण उद्योग, बँकिंग, त्याच्यानंतर वित्तीय समावेशन अशा प्रकारचे वेगवेगळे टॉपिक्स रोज हँडल करतोय. YouTubeच्या माध्यमातून जर आपण विचार करतो म्हटलं, तर YouTubeला आपण राज्यव्यवस्था ही फ्री सीरीज लॉन्च केलेली आहे. बरोबर आहे? ज्या फ्री सीरीजच्या माध्यमातून आत्तापर्यंत संविधान निर्मिती नेमकी कशी आहे? त्याच्यानंतर असे कुठले प्रदेश आहे ज्यांचा भारतीय राज्यक्षेत्रामध्ये समावेश होतो? या सगळ्या गोष्टींवर चर्चा करतोय. बरोबर? सो आज हा जो एक पार्ट आहे, ह्या पार्टच्या माध्यमातून आज कुठलाही टॉपिक मी तुमच्या डोळ्यासमोर आणणार नाहीये किंवा कुठलाही एखादा विषय मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार नाहीये. तर आज याच्या माध्यमातून एक आपण फास्ट फॉरवर्ड आत्तापर्यंत बँकिंग सेक्टरशी रिलेटेड एमपीएससीने किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले, बरोबर आहे? हे प्रश्न आज मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. सो काय करा, प्रश्न नीट वाचा. फर्स्ट ऑफ ऑल प्रश्न नीट वाचा. ते वाचल्यानंतर एकदम अयोग्य उत्तर नेमकं कोणतं असेल हे निवडण्याचा प्रयत्न करा. कुठेही घाई गडबड करू नका. शांततेत सॉल्व्ह करा. मला या प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एकच गोष्ट पोहोचवायची आहे, की ह्या प्रकारचे प्रश्न आयोगाकडनं वारंवार विचारण्यात येतात. बरोबर आहे? मग हे सगळे प्रश्न आपल्याला जर आपल्या कव्हरेजमध्ये आणायचे असतील, तर नेमकं कुठल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा कुठल्या पद्धतीने आपल्याला आपला अप्रोच क्रिएट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? सो कुठेही जास्त वेळ न घेता मी लगेच सुरुवात करतो आजच्या पहिल्या प्रश्नाला. बघा. हां, तर इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, की आता सध्या दिवाळी फेस्टिव्हल आपलं चालू आहे. ह्या दिवाळी फेस्टिव्हलच्या माध्यमातून तुमच्या जे कोर्सेस लॉन्च केलेत, ह्या कोर्सेसच्या फीजवर 35% पर्यंत डिस्काउंट देत आहे. बरोबर आहे? सो याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्या आणि लवकरात लवकर बॅचेस एनरोल करून घ्या. सगळ्या बॅचेस ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. रोज आपली इकॉनॉमिक्स पॉलिटीचे डेली सेशन्स देखील चालू आहेत. आणि ह्या सेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला मी एक जस्ट अंदाज देतोय, की आपले जे टॉपिक्स आहेत रेग्युलर बॅचमध्ये हे कुठल्या पद्धतीने चालतात. ठीक आहे इथपर्यंत? सो बघा, हा जो एक तुम्हाला फोटो दिसतोय किंवा ही जी तुम्हाला मी इमेज दाखवतोय, ह्या इमेजच्या माध्यमातून एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची, की 35% पर्यंत डिस्काउंट आहे. आणि हे डिस्काउंट जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर खाली या ठिकाणी आपण आपला कोड देखील देऊन ठेवलाय. बरोबर आहे? सो लाईट्स 35 हा कोड आहे. या कोडच्या माध्यमातून तुम्हाला 35% डिस्काउंट मिळणार आहे. चालेल? सो आता आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. घ्या आजचा पहिला प्रश्न. नीट विचार करायचा आहे. शांततेत प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, तुमचे आन्सर मी चेक करणार आहे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करा. बघा आजचा पहिला प्रश्न. बिगर अनुसूचित बँका, बिगर अनुसूचित बँका, नॉन शेड्यूल बँक म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या टिंबटिंब सूचीमध्ये समाविष्ट आहेत. बघा रे, ऑप्शन काय? दुसऱ्या, पहिल्या, तिसऱ्या आणि वरीलपैकी एकही नाही. येस, करेक्ट आन्सर आहे दुसऱ्या. बरोबर आन्सर येत आहेत तुमचे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील पहिली वित्त विकास संस्था आहे? खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील वित्त विकास संस्था आहे? आयडीबीआय, आयएफसीआय, आयसीआयसीआय आणि नाबार्ड. याचा आन्सर आहे आयएफसीआय. चलो, बरोबर आहे. पुढचा प्रश्न. नीट प्रश्न नीट वाचा. प्रश्नामध्ये विचारलंय काय
त्या हिशोबाने उत्तर द्या. उत्तर चुकू देऊ नका फक्त. ह्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण फक्त एकच प्रयत्न करतोय. येणारे प्रश्न हे कसे असतात याचा तुम्हाला अंदाज जरी आला तरी सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. बघा प्रश्न कसा आहे, भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा, इथे असावा टायपिंग मिस्टेक आहे, मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने किंवा आयोगाने केली होती? येस, कोणचा आहे आन्सर? याचा आन्सर काय? नरसिंहन, व्यंकटरामन, नरीमन, नरमीन आणि रंगराजन. येस, करेक्ट आन्सर आहे नरसिंहन समिती यांनी केलं होतं. भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी यांनी शिफारस केली आहे. चला थोडंसं पुढे. बँकिंग क्षेत्रामधली एक नावाजलेली समिती म्हणा किंवा नरसिंहन समिती 1, नरसिंहन समिती 2, या दोन्ही समित्या आपल्या बँकिंग क्षेत्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एकदम महत्त्वपूर्ण आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे वर्ष 1991चं चलनविषयक संकट आपल्या भारतावर आलं होतं. या चलनविषयक संकटानंतर आपण उखाजा धोरण स्वीकारलं होतं, एलपीजी पॉलिसी आपण स्वीकारली होती आणि त्याच अनुषंगाने आपल्या बँकांना जो फटका बसला होता या पॉइंट ऑफ व्ह्यूने नरसिंहन समिती आपण स्थापन केली. या समितीच्या शिफारशी आपल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. सो लक्षात असू द्या, ज्यावेळेस आपण बँकिंग टॉपिक हँडल करतो 100% या समिती आपण घेत असतो. चला पुढचा प्रश्न. बघा, भारतीय बँकांना त्यांच्या जवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो, याला काय म्हणतात? सोपं उत्तर आहे वैधानिक रोखता गुणोत्तर, SLR. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण मौद्रिक धोरण समिती म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी आपण ज्यावेळेस बघतो किंवा ज्यावेळेस आपण मॉनिटरी पॉलिसी बघतो त्यावेळेस CRR, SLR हे नेमकं आहे काय, या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होत असतात. सो टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे, नीट विचार करा, लगेच उत्तर सापडतं. येस. बघा, खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया. याचा आन्सर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. हिची 100 वर्ष पूर्ण झाली होती डिसेंबर 2011 मध्ये. येस, म्हणजे स्थापना कधीची आहे? 1911. चलो चलो, जाणीवपूर्वक मी असे प्रश्न घेतले आहेत जे मागे आयोगाने विचारलेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या सहयोगी बँका आहेत या सहयोगी बँकांच्या विलिनीकरणासंदर्भात हा विचारलेला प्रश्न. बघा काय आहे, 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली? येस, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ इंदोर. 26 ऑगस्ट 2010 कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली आहे? स्टेट बँक ऑफ इंदोर. येस. चलो आगे. नीट विचार करा रे, नीट. उत्तर चुकू नका देऊ. नाबार्ड माहिती आहे तुम्हाला, ऍग्रिकल्चरशी रिलेटेड बँक आहे. नाबार्ड मार्फत टिंबटिंब यांना पुनर्वित्त पुरवठा होत होता. नाबार्ड मार्फत कोणाला पुनर्वित्त पुरवठा होत होता? सरळ आणि सोपा आन्सर आहे, लहान शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्त पुरवठा होत होता. मी तुम्हाला आत्ताच बोललो की ही ऍग्रिकल्चरशी रिलेटेड बँक आहे. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटचा जर विचार करतो म्हटलं तर त्यामध्ये नाबार्ड ही मेन रोल प्ले करणारी बँक आहे. सो डिरेक्टली लहान शेतकरी
चलो आगे. नीट विचार करा. सोपा प्रश्न आहे आणि आपण ह्या टॉपिक संदर्भात चर्चा देखील केली आहे ह्या फ्री सिरीजच्या माध्यमातून. सो हे उत्तर चुकता कामा नये. दी स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तित्वात आली. खालील कुठल्या वर्षी अस्तित्वात आली आहे? 1935, 1955, 1949 की 1957? येस, 1955 ला. तुम्हाला माहिती आहे वर्ष 1921 ला ब्रिटिश गव्हर्नमेंटने इम्पिरियल बँकेची स्थापना केली होती. बरोबर आहे ना? या इम्पिरियल बँकेच्या माध्यमातून आपण जी बँक बाहेर काढली तिला आपण नाव दिलंय स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे आपली SBI. ओके, चलो आगे. नीट विचार करा, नीट. सोपे प्रश्न आहेत. राज्य सहकारी बँक पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक. कोणत्या रे? 1. सभासदांना भाग विक्री करून. 2. रिझर्व्ह बँक व राज्य सरकारकडून कर्ज घेऊन. 3. बाजारात रोखे विक्री करून. 4. सभासद व बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारून. कुठल्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही? याचा आन्सर आहे बाजारात रोखे विक्री करून. येस, चलो आगे. सोपा प्रश्न आहे. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? परत एकदा, कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? येस, नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, वरीलपैकी सर्व. याचा आन्सर आहे नाबार्ड. मी काही वेळापूर्वीच तुम्हाला बोललो की ग्रामीण विकास असेल किंवा शेती असेल या संदर्भातली जी सर्वोच्च संस्था आहे ती ही नाबार्ड आहे. चलो नेक्स्ट. व्यवस्थित वाचा, व्यवस्थित वाचा एकदम. ग्रामीण पायाभूत विकासासाठी या संस्थेने राज्यातील टिंब सिंचन प्रकल्प जलद गतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली. ग्रामीण भागातील पायाभूत विकासासाठी सिंचन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना कोणी केली आहे? याचा करेक्ट आन्सर आहे नाबार्ड. चलो आगे. म्हणजे एकाच बँकेशी रिलेटेड मी तुमचे 3 ते 4 प्रश्न घेतले. यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की कसे फिरून फिरून प्रश्न विचारले जातात. ऑप्शन तेच आहे पण प्रश्नांची संख्या कशी आहे बघा, प्रश्नांचं विचारण्याची पद्धत कशी आहे बघा. येस, प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे रिजनल रुरल बँक, RRB विषयी हा प्रश्न आहे. रिजनल रुरल बँक, RRB. प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्वाची अडचण कोणती? वसुलीचा प्रश्न, खेळत्या भांडवलाचा प्रश्न, ग्राहकांची अशिक्षितता, अपुरा कर्मचारी वर्ग. महत्वाची अडचणींची आहे वसुलीचा प्रश्न. चलो नीट विचार करा. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष टिंब हे असते. चलो, सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष काय असतं रे? 1 मे ते 30 एप्रिल, 1 जुलै ते 30 जून, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 एप्रिल ते 31 मार्च. येस, याचा आन्सर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक संस्थांचे सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष आहे. राइट, चलो आगे. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा टिंब होते. काय? चलनवाढ, रोजगारीत वाढ, गुंतवणुकीस प्रवृत्त की वरीलपैकी सर्व?
हा प्रश्न विचारलेला आहे एक्साइज सब इन्स्पेक्टर पूर्व परीक्षा 2017 ला. बँक रेट वाढवते त्यावेळेस त्याचा उद्देश एकच असतो, गुंतवणुकीस परावृत्त. यस, चलो आगे. नीट विचार करा, सोपे प्रश्न आहेत हा, सोपे प्रश्न आहेत. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला काय म्हणतात? मध्यवर्ती बँक म्हणजे आपली मध्यवर्ती बँक कुठली आहे? आरबीआय. सो आरबीआय सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? चलो नीट आन्सर करा रे बाबांनो. त्या दराला काय म्हणतात? येस, बँक दर म्हणतात. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास म्हणतात बँक दर. येतंय लक्षात मी काय सांगतोय तुम्हाला? कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारले जातात याचा एकदा अंदाज घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आपल्याला किती प्रिपरेशन करणं गरजेचं आहे हे प्रिपरेशन लगेच दुसऱ्या मिनिटात क्लिअर होतं. सो मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सध्या 35% डिस्काउंट चालू आहे. या 35% डिस्काउंटचा फायदा घेऊन आपले सगळे सब्जेक्ट 100% परफेक्ट कसे होतील याचा तुम्ही विचार करा. ओके. सो ही आपली बायजूस फॅकल्टी टीम तुम्हाला सगळ्यांना रोज मी सांगतोय प्रत्येक फॅकल्टी टीमचे वेगळे सिरीज चालू आहेत. सो ह्या सिरीजच्या माध्यमातून लवकरात लवकर काय करा, सगळे सब्जेक्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या आपल्या 3 बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. ज्या 3 बॅचेस तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जाणार आहेत आणि हे घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे सदैव आपल्यासाठी तत्पर आहोत. बरोबर आहे? सो लवकरात लवकर काय करा, बॅचेसला एनरोल करून घ्या. बॅचेसला एनरोल केल्यानंतर रेग्युलर बॅचमध्ये एंट्री करा आणि आपले सगळे विषय सोपे करून घ्या. ओके. सो आजच्या फ्री सिरीजच्या माध्यमातून एवढं. नवीन रूपाने परत नवीन लेक्चरला आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना हॅव अ गुड डे, गुड नाईट. थँक यू.